राज्यात आजपासून तापमान वाढीची शक्यता। कोकण विभागासह मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तापमान 3 ते 4 अंशांनी वाढण्याचा अंदाज। राज्यातल्या पाणी पातळीमध्ये मोठ्या प्रमाणात घट। मराठवाड्यामध्ये जलसंकट उद्भवण्याची शक्यता। एप्रिल महिन्यात मराठवाड्यात फक्त 16% पाणीसाठा शिल्लक। छत्रपती संभाजीनगरमधील सोयगाव तालुक्यात दुष्काळाची छाया गडद। सावरखेडा पांढरी गावात महिलांना करावी लागते हंडाभर पाण्यासाठी जीवघेणी कसरत। केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे आणि पणन मंत्री अब्दुल सत्तार यांचा हा मतदारसंघ आहे। रायगडमधल्या 22 गावांवर पाणी टंचाईची टांगती तलवार। कोथुर्डे धरणाची पाणी पातळी कमी झाल्यामुळे पाणी टंचाईची शक्यता। पाणी जपून वापरा, प्रशासनाचं आवाहन। वर्ध्यात झालेल्या अवकाळी पावसाचा 307 हेक्टरवरील पिकाला फटका। 11 घरं आणि 2 गोठ्यांसह टरबूज, संत्रा आणि डांगराचं पीक जमीनदोस्त। मुंबई महानगरपालिकेनं सर्व विभागात सखोल स्वच्छता मोहीम राबवली। एकूण 590 किलोमीटर लांबीचे रस्ते पाण्यानं धुवून स्वच्छ केले। 2057 कर्मचारी, जेसीबी, डंपर, कॉन्ट्रॅक्टर, त्याचबरोबर कचरा संकलन करणारी वाहनं आणि पाण्याचे टँकर या सर्वांचा मोहिमेमध्ये सहभाग होता। अंधेरीमधल्या गोखले उड्डाणपूल आणि बर्फीवाला पुलाच्या जोडणीला सुरुवात। येत्या जून अखेरपर्यंत दोनही पुलांची जोडणी करून ते वाहतुकीसाठी खुले करण्याचा पालिकेचा प्रयत्न आहे। राज्यातलं पाणी संकट अधिक गडद। उत्तर महाराष्ट्रातल्या धरणांमधील पाणीसाठा 35%वर तर पश्चिम महाराष्ट्रातला पाणीसाठा 31%वर। मुंबईमध्ये 17 ते 19 एप्रिल दरम्यान 3 दिवस वादळी वाऱ्यांसह पावसाची शक्यता, तर 16 ते 20 एप्रिल दरम्यान पुण्यातही पावसाचा इशारा। मराठा आरक्षणासंदर्भातील सर्व याचिकांवर आज मुंबई उच्च न्यायालयात नियमित सुनावणी। दिलेल्या 10% आरक्षणावरती सरकार ठाम, मात्र सरकारी नोकर भरती आणि वैद्यकीय प्रवेश कोर्टाच्या अंतिम निर्णयावरती अवलंबून असतील, कोर्टाचे निर्देश। देशांतर्गत विमान प्रवास 25%नी महागला। विस्तारा कंपनीमधील वैमानिकांच्या सुट्ट्यांचा तिकीट दरांवरती परिणाम। विमान कंपनीच्या सेवेतही कपात। निवडणुकीसाठी राजकीय नेते आणि राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींचे देशभरात दौरे, त्यामुळे चार्टर्ड विमानं आणि हेलिकॉप्टर्सची मागणी 40%नी वाढली। विमानासाठी 4.5 ते 5.25 लाख रुपयांचा दर, तर 2 इंजिनच्या हेलिकॉप्टरसाठी 1.5 ते 2.25 लाख रुपये इतकं भाडं। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपकडनं प्रचाराचा धडाका। पंतप्रधान नरेंद्र मोदी आज केरळ आणि तामिळनाडूमध्ये प्रचार करणार। राहुल गांधींचा आज तामिळनाडू दौरा। चहातल्या मळ्यातल्या कामगारांशी चर्चा करणार, तर वायनाडमध्येही जनसंपर्क कार्यक्रमांचं आयोजन। 19 एप्रिलला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आपला उमेदवारी अर्ज भरतील। उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी शहांचा रोड शो। मद्य घोटाळा प्रकरणी अटकेत असलेले दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या याचिकेवरती आज सुनावणी। केजरीवालांची न्यायालयीन कोठडी आज संपते। पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान अरविंद केजरीवालांना भेटणार। तिहार तुरुंगामध्ये भगवंत मान आणि केजरीवाल एकमेकांना भेटतील। ऊठ आणि बस अशी ठाकरेंची अवस्था। सिल्वर ओक म्हटलं की ऊठ आणि काँग्रेस म्हटलं की बस। मुख्यमंत्री शिंदेंचा उद्धव ठाकरेंवरती हल्लाबोल। नाना पटोलेंनी पुतण्याचं डोकं फोडलं, रडले आणि निवडणूक जिंकली। साकोलीच्या सभेमध्ये परिणय फुके यांचा नाना पटोलेंवरती गंभीर आरोप। गेल्या 4.5 वर्षांपासून साकोली विधानसभा क्षेत्रातली जनता रडत असल्याचंही केलं विधान। देवेंद्र फडणवीसांची नागपूरमध्ये थोड्याच वेळात पत्रकार परिषद। नाशिक, ठाणे आणि रत्नागिरी सिंधुदुर्गबाबत घोषणा करणार का याची उत्सुकता। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।